नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत धातू अधातू. धातू म्हणजे काय आणि अधातू म्हणजे काय याच्याविषयी आपण या पाठामध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, धातू म्हणजे मेटल्स. धातू संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजे धन आयन, ज्यालाच कॅटायन असं म्हणतात, ते निर्माण करतात. आता बघा, उदाहरणार्थ आपण बघितलं मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा अणु क्रमांक आहे 12, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8 आणि 2. ह्याच्या बाह्यतम कक्षेत असलेले 2 इलेक्ट्रॉन जेव्हा इलेक्ट्रॉन्स 4 पेक्षा कमी असतात बाह्यतम कक्षेमध्ये, तेव्हा ते इलेक्ट्रॉन दिले जातात आणि हे मोस्टली मेटल्स करतात. मेटल्सचेच इलेक्ट्रॉन लूज केले जातात आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतात. तर अशा प्रकारे हे कॅटायनची निर्मिती करतात. आता धातूंचे भौतिक गुणधर्म आपण बघूया. अवस्था. धातू स्थायू अवस्थेत राहतात. याला सुद्धा अपवाद आहे पारा व गॅलियम. आपल्याला माहिती आहे, आपण थर्मोमीटरमध्ये जेव्हा आपण बॉडीचं टेम्परेचर मोजतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पारा असतो आणि हा पारा धातू आहे, परंतु तो लिक्विड स्टेटमध्ये असतो. म्हणजे सर्व धातू स्थायू अवस्थेत असतात, त्याला अपवाद पारा आणि गॅलियम. चकाकी बघा, म्हणजे लस्टर. धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते, म्हणजे धातू चकाकतो. म्हणजे लस्टरस ही त्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, धातू घासला, उदाहरणार्थ सोनं किंवा चांदी यांना घासले की त्यांची चमक अजून वाढते. सोनं आणि चांदी हे धातू आहेत, हे आपल्याला माहितच आहे. तर अशा प्रकारे चकाकी हा धातूचा एक भौतिक गुणधर्म आहे. तिसरा बघा, कठीणपणा म्हणजे हार्डनेस. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, म्हणजेच ते मऊ नसतात. ह्याला अपवाद सोडियम व पोटॅशियम आहेत. लक्षात घ्या, सोडियम हा अत्यंत मऊ असा धातू आहे, त्याला चाकूने कापता येतो. बाकी इतर धातू म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम वगळता इतर धातूंना सहजपणे कापता येत नाही. म्हणजे कठीणपणा, हार्डनेस हा त्यांचा स्थायी भाव आहे. पुढे बघा, तन्यता. तन्यता म्हणजेच त्याची तार काढता येते, म्हणजे डक्टिलिटी. धातूला ओढले असता त्याची तार बनते, या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. आपल्याला माहितच आहे की 10 ग्रॅम सोन्यापासून आपण बऱ्यापैकी मोठी चेन बनवू शकतो, म्हणजेच त्याच्या तार काढून त्याच्यापासून ही साखळी तयार केली जाते. म्हणजे तन्यता हा धातूचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. वर्धनीयता मतलब मॅलेबिलिटी. आता वर्धनीयता म्हणजे काय, तर धातूला ठोकल्यानंतर त्याचं पातळ पत्र्यात रूपांतर होतं. याच गुणाला वर्धनीयता असे म्हणतात. म्हणजे लोखंडाचा तुकडा आपण घेतला आणि त्याला हॅमरिंग केलं तर त्याचं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर होतं. किंवा कोणताही धातू घेतला आणि त्याला ठोकल्यानंतर वर्धनीयता हे गुणधर्म असल्यामुळे त्याचं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर होतं. आता उष्णतेचे वहन बघा. आपण एक लोखंडी रॉड घेतला आणि त्याचं एक टोक मेणबत्तीवर ठेवलं तर थोड्या वेळाने दुसरं टोक जे आहे, जिथे आपला हात आहे, तिथे सुद्धा ह्या उष्णतेचं वहन होतं आणि तो गरम होतो. म्हणजेच उष्णतेचे वहन हा धातूचा एक गुणधर्म आहे. म्हणजे धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, म्हणजे जेवढे काही धातू आहेत ते सर्व उष्णतेचे वहन करतात. आता बघा, विद्युत वहन. आपल्याला माहित आहे, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती तांब्याच्या तारीमधून आपल्यापर्यंत येत असते. म्हणजे तांब हा धातू झाला. म्हणजे धातू विजेचे सुवाहक असतात आणि ह्याला अपवाद आहे शिसे. हा उष्णता व वीज यांचा सुवाहक नाही. म्हणजे ह्याला सुद्धा अपवाद शिस हा आहे आणि त्याच्यातून उष्णता व वीज जात नाही. घनता. धातूंची घनता जास्त आहे. अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियम. आपल्याला घनता हा कन्सेप्ट माहितच आहे. समजा पाणी आहे, पाण्याची घनता जास्त असेल त्याच्यामध्ये टाकलेल्या स्थायूपेक्षा तर तो स्थायूवर तरंगतो. परंतु जर त्या धातूची घनता जास्त असेल तर मात्र तो तळाशी जातो. म्हणजेच धातू जनरली त्यांची डेन्सिटी जास्त असते. ह्याला अपवाद आहेत सोडियम आणि पोटॅशियम व लिथियम. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बघा. द्रवणांक व उत्कलनांक. आता द्रवणांक म्हणजे काय, ज्या तापमानाला स्थायू पदार्थाचे रूपांतर लिक्विड स्टेटमध्ये म्हणजेच द्रव पदार्थात होते त्याला त्याचा द्रवणांक म्हणतात, म्हणजेच मेल्टिंग पॉइंट. आणि उत्कलनांक म्हणजेच द्रव पदार्थाचे रूपांतर वाफेत होते त्याला त्याचा उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉइंट म्हणतात.
तर धातूचे द्रवणांक उत्कलनांक जास्त असतात आणि ह्याला अपवाद आहे पारा, सोडियम आणि पोटॅशियम. आता शेवटचा गुणधर्म बघा, तो म्हणजे नादमयता. धातू नादमय असतात. आता आपल्या शाळेची घंटा कशाची बनलेली असते? कोणत्या तरी धातूची, आणि त्याच्यामुळे ती वाजवल्यानंतर आपल्याला आवाज येतो. किंवा मंदिरात आपण गेल्यानंतर पितळेची घंटी असते आणि त्याला आवाज येतो, म्हणजे आवाज घुमत असतो. म्हणजे नादमयता, सोनॅरिटी ही धातूची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. आतापर्यंत आपण धातूचे भौतिक गुणधर्म बघितले. आता बघूया नॉन मेटल्स म्हणजेच अधातू. आता कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सर्व नॉन मेटल्स आहेत. साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात. ठिसूळ म्हणजे त्यांना जर आपण हॅमरिंग केलं तर त्याचं रूपांतर बारीक पावडर मध्ये होतं. याला उदाहरण आहे कार्बन, सल्फर किंवा फॉस्फरस. अधातूंचे भौतिक गुणधर्म बघूया. ज्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघितले, त्याप्रमाणेच आता इथे अधातूंचे सुद्धा भौतिक गुणधर्म बघूया. म्हणजेच भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट मध्ये आपण काय सांगू शकतो, तर सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायू या तिन्ही रूपात आढळतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कक्ष तापमान जे आहे त्या तापमानाला अधातू जे असतात ते स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही स्टेट्स मध्ये आपल्याला मिळतात. पुढे बघा चकाकी. ज्याप्रमाणे धातूला चकाकी असते त्याप्रमाणे अधातूला सुद्धा चकाकी असते का? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की अधातूना चकाकी नसते, परंतु ह्याला अपवाद कार्बनचं अपरूप म्हणजेच हिरा, आपल्याला माहित आहे हिरा चमकतो. त्याचप्रमाणे आयोडीनचे स्फटिक हे सुद्धा अधातू असून त्यांना चकाकी असते. तर ठिसूळपणा, स्थायीरूप अधातू ठिसूळ असतात तर काही मऊ असतात. ह्याला अपवाद हिरा आहे, कारण हिरा हा अतिशय कठीण असा पदार्थ आहे जो काच कापण्यासाठी सुद्धा वापरला जातो. हा हिरा हा कार्बनचं अपरूप आहे, म्हणजे कार्बनचं ते ॲलोट्रोप आहे. म्हणजेच स्थायीरूप अधातू ठिसूळ असतात. जसा कोळसा आपण जर बघितला आणि कोळशाला हॅमर केलं तर त्याची बारीक पावडर होते, म्हणजे याचा अर्थ ते ठिसूळ असतात, म्हणजे ब्रिटलनेस यांच्या अंगी असतो. पुढे बघा तन्यता व वर्धनीयता. अधातूंना तन्यता व वर्धनीयता नसते, म्हणजे त्याची तार सुद्धा काढता येत नाही किंवा त्याला पातळ पत्र्यात सुद्धा रूपांतरित करता येत नाही. त्याचप्रमाणे उष्णता व विद्युत वहन होते का अधातूमधून? तर उष्णता व विद्युत यांचे हे दुर्वाहक असतात, म्हणजे ह्याच्यातून उष्णता किंवा वीज वाहू शकत नाही. याला अपवाद आहे ग्रॅफाइट. आपण बऱ्याचशा इलेक्ट्रोलायसिस मध्ये ग्रॅफाइटचा रॉड इलेक्ट्रोड म्हणून वापरतो. ग्रॅफाइट हे सुद्धा हिऱ्याप्रमाणेच कार्बनचं अपरूप आहे आणि कार्बन हा अधातू आहे. आता घनता बघा. अधातूंची घनता कमी असते. अधातू जे असतात धातूंची घनता जास्त असते, आपल्याला माहितच आहे, परंतु अधातूंची घनता कमी असते. त्याच्यानंतर द्रवणांक उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. अधातूंचे द्रवणांक उत्कलनांक कमी असतात. आपण धातूंचे बघितले, त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप जास्त असतात, परंतु अधातूंचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी असतात. याला अपवाद आहे कार्बन आणि बोरॉन. त्यांचे उत्कलनांक आणि द्रवणांक जास्त आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत धातू आणि अधातू बघितले. आता धातू आणि अधातू यांच्या बॉर्डरवर ज्याचे गुणधर्म आहेत अशा प्रकारच्या मूलद्रव्यांना मेटॅलॉइड्स असं म्हणतात, म्हणजे धातू सदृश असं म्हणतात. हे दोन्ही गुणधर्म दाखवतात, जसे की धातू आणि अधातूंचे. काही मूलद्रव्ये धातू व अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म दाखवतात, त्यांना धातू सदृश्य म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम आणि अँटीमनी हे धातू सदृश्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये काय काय शिकलो? धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, धातूंचे भौतिक गुणधर्म जसे की वर्धनीयता, तन्यता, उष्णतेचे वहन करणे किंवा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. त्याचप्रमाणे ह्याच प्रॉपर्टी आपण अधातूंच्या बाबतीत बघितल्या आणि ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत ते आपण ह्याच्यातून बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे धातू सदृश्य. धातू सदृश्य म्हणजे कशा प्रकारे धातू आणि अधातू या दोघांचीही प्रॉपर्टीज काही मूलद्रव्ये दाखवतात, त्याला धातू सदृश्य म्हणतात, आणि हे कशा प्रकारे गुणधर्म असतात ते आपण या स्लाइडच्या आधारे शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो AIS विद्यालय हे एक असं विद्यालय आहे ज्याद्वारे आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी आणि कॉम्प्युटर
यांचा अभ्यास आपण घरबसल्या करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा या ॲपच्या मार्फत मिळतं. तर आजच आपण या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.